विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 8वी NMMS परीक्षा म्हणजे सॅट शालेय क्षमता चाचणी हा जो दुसरा पेपर आहे, या दुसरा पेपरमधील इतिहास व नागरिकशास्त्र या विषयावरील आज मी तुम्हाला नागरिकशास्त्रातील भारताची संसद हा पाठ शिकवणार आहे। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे या पाठावर विचारलेला कोणताही प्रश्न तुमचा कधीच चुकणार नाही। 5 ते 10 मिनिटाचा हा व्हिडिओ असेल, तेवढा वेळ जर तुम्ही दिलात तर निश्चितपणे या पाठावर परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचं उत्तर येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अधिकचा वेळ न घेता सुरुवात करूया शिकवण्यासाठी। तर भारताची संसद हा पाठ आहे। तर भारतीय संसदेची जी निर्मिती आहे ती भारतीय संविधानाने संसदेची निर्मिती केलेली आहे। राज्यघटनेतील कलम 79 नुसार भारतासाठी एक संसद असेल अशा प्रकारचं विधान आहे आणि भारताचं संसद भवन हे दिल्ली या ठिकाणी आहे, म्हणजे भारताची संसद दिल्ली येथे आहे। तर यावर विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारताची संसद कुठे आहे असा विचारला जाऊ शकतो, किंवा भारतीय संसदेची निर्मिती कशी झालेली आहे। तर भारतीय संसदेची निर्मिती कलम 79 नुसार राज्यघटनेने केलेली आहे आणि भारताचं संसद भवन दिल्ली येथे आहे। तर भारतीय संसदेचे एकूण 2 सभागृह आहेत, ते लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचा समावेश संसदेमध्ये होतो। या तिघांची मिळून संसद बनलेली आहे। तर यावरही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो। तर लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचा संसदेमध्ये समावेश होतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तर संसदेची 2 सभागृह आहेत, एक आहे लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा। तर आपण सर्वप्रथम लोकसभा या सभागृहाविषयी अधिकची माहिती पाहूया। तर भारतीय संविधानातील कलम 81 नुसार लोकसभेची निर्मिती करण्यात आलेली आहे। 81व्या कलमामध्ये लोकसभेच्या संदर्भामध्ये भारतासाठी एक लोकसभा असेल अशा प्रकारचं विधान आहे। तर लोकसभेची जी रचना आहे, तर लोकसभेमध्ये एकूण जास्तीत जास्त 552 एवढे सदस्य असू शकतात अशा प्रकारची नोंद आहे। तर हे 552 सदस्य कशा पद्धतीनं असतील तर त्याचंही डिवायडेशन आहे। तर घटक राज्यामधून एकूण 530 सदस्य निवडून येतील, केंद्रशासित प्रदेशामधून 20 सदस्य निवडून येतील आणि 2 जर ॲग्लो इंडियन समाजास पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही असं जर राष्ट्रपतीला वाटलं तर राष्ट्रपती या लोकसभेवर 2 ॲग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी यांची नेमणूक करू शकते। म्हणजे अशा पद्धतीनं एकूण लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या आहे ती 530 हे घटक राज्यातून निवडून आलेले, 20 केंद्रशासित प्रदेशातून आणि 2 राष्ट्रपतीनं नेमणूक केलेले जास्तीत जास्त 552 एवढे सदस्य असू शकतात। परंतु सध्या जी लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये एकूण 543 सदस्य आहेत। तर 530 हे घटक राज्यामधून निवडून आलेले सदस्य आहेत, 13 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशामधून आहेत आणि 2 सदस्य जे ॲग्लो इंडियन समाजाचे राष्ट्रपती नेमणूक करतात ते यावेळेस खाली आहेत। कारण आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हे ॲग्लो इंडियन समाजासम जे 2 प्रतिनिधी राष्ट्रपती नेमणूक करत होते तर ती नेमणूक रद्दबातल ठरवलेली आहे आणि त्यांनी ही 2 पदं रिक्त ठेवलेली आहेत। त्यामुळे सध्या एकूण 543 एवढे सदस्य आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ही लोकसभेची निवडणूक कशी होत असते, तर लोकसभेमध्ये नेमके कोणते सदस्य जात असतात, तर लोकसभेचे जे सदस्य आहेत त्यांना आपण खासदार असं म्हणत असतो। लोकसभा सदस्य असतील किंवा राज्यसभा सदस्य असतील, या दोघांनाही खासदार असं म्हटलं जाते। तर लोकसभेच्या निवडणुका या दर 5 वर्षांनी होतात। निवडणूक लोकसभेची दर 5 वर्षांनी होत असते। तर लोकसभेची जी निवडणूक आहे ही प्रत्यक्ष निवडणूक आहे, प्रत्यक्ष निवडणूक। तर यासाठी भौगोलिक मतदारसंघाची निर्मिती संपूर्ण देशभर करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक भौगोलिक मतदारसंघातून एक प्रतिनिधी म्हणजे एक खासदार निवडून दिला जातो। तर ज्या भारतीय नागरिकांचं वय 18 वर्षे आहे त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो। तर 18 वर्षापेक्षा जास्त वय किंवा 18 वर्ष वय असलेले जे मतदार आहेत ते सर्व या लोकसभेच्या सदस्यांना निवडून पाठवत असतात। तर यांची निवड जी आहे साध्या बहुमतानं होत असते। त्या भौगोलिक मतदारसंघामध्ये जेवढं काही मतदान एकूण झालेलं आहे त्या मतदानाच्या साध्या बहुमतानं, म्हणजे ज्यांना सर्वात जास्त
मत मिळेल त्यांना निवडून दिलं जाते, अशा पद्धतीची ही निवडणूक आहे. त्यानंतर लोकसभेचा सदस्य म्हणजे खासदार होण्यासाठी पात्रता काय आहे, तर जो व्यक्ती लोकसभेचा सदस्य होऊ इच्छितो, ज्यांना लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून जायचं आहे, तो व्यक्ती पहिल्यांदा भारताचा नागरिक असावा लागतो. पहिली पात्रता. तर आपल्या संविधानानुसार कोणत्याही घटनात्मक पदावर जाण्यासाठी मूलभूत पात्रता आहे ती म्हणजे प्रथम तो व्यक्ती भारतीय नागरिक असावा, हे सर्वांसाठी कॉमन पात्रता आहे. तर लोकसभेवर निवडून जाण्यासाठी सुद्धा तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा. दुसरी वयाची अट आहे, तर लोकसभेचा सदस्य होण्यासाठी कमीत कमी त्या व्यक्तीचं वय 25 वर्ष पाहिजे. 25पेक्षा कमी वय असेल तर तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवू शकत नाही. 25पेक्षा जास्त कितीही चालते, परंतु 25पेक्षा कमी वय असता कामा नये, म्हणजे 25 वर्ष वय पूर्ण पाहिजे, अशा प्रकारची दुसरी अट आहे. त्याचबरोबर संसद वेळोवेळी कायदा करून नियम करून वेगवेगळ्या अटी शर्यती ठरवत असते, त्या त्यांनी पूर्ण केल्या असल्या पाहिजेत, अशा प्रकारची पात्रता लोकसभा सदस्य होण्यासाठी आहे. त्यानंतर कालावधी. एकदा एक व्यक्ती लोकसभेवर निवडून गेला किंवा खासदार झाला तर तो त्या पदावर 5 वर्ष राहत असतो. लोकसभेच्या खासदाराचा कालावधी जो आहे तो 5 वर्ष आहे. 5 वर्षानंतर त्याची मुदत संपते आणि मग त्यानंतर पुन्हा नव्यानं निवडणुका घेतल्या जातात. तर लोकसभेत या सभागृहाचीच मुदत 5 वर्ष अशी आहे, परंतु आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये संसद कायदा करून एका वेळी जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत मुदत वाढवत असते आणि ती मुदत संपल्याच्या नंतर मात्र 6 महिन्याच्या आत पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात. तर लोकसभा या सभागृहामध्ये सभागृहाचं कामकाज चालवण्यासाठी जे लोकसभेचे सगळे निवडून आलेले जे एकूण सदस्य आहेत ते आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. तर सध्याच्या लोकसभेमध्ये ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्ष आहेत. तर अध्यक्षाचं जे कामकाज आहे तर ते लोकसभेचं कामकाज चालवणे. अध्यक्ष हे संपूर्ण सभागृहाचे प्रतिनिधित्व करत असतात आणि एखाद्या सदस्याला संसदेमध्ये आपलं मत मांडण्यासाठी बोलण्यासाठी परवानगी देणे. त्याचबरोबर एखादा सदस्य स्थानिक भाषेमधून बोलण्याची परवानगी मागत असेल तर त्याला त्याच्या स्थानिक भाषेमधून बोलण्याची परवानगी देणे. सभागृहामध्ये विधेयकावर चर्चा घेणे, मतदान घेणे व एखाद्या विधेयकावर समसमान मतं पडली असतील तर निर्णायक मत देण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षाला असतो आणि लोकसभा अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष हे सर्व काही कामकाज अध्यक्षाचं काम पाहत असतो. तर लोकसभेवर महाराष्ट्रातून एकूण 48 सदस्य निवडून पाठवले जातात. म्हणजे महाराष्ट्रामधून लोकसभेवर एकूण 48 खासदार निवडून दिले जातात. तर महाराष्ट्रामध्ये जे 48 खासदार आपण निवडून देतो त्यापैकी 5 हे SC-साठी म्हणजे शेड्यूल कास्ट अनुसूचित जातीसाठी महाराष्ट्रातले 5 मतदारसंघ राखीव आहेत. त्याचबरोबर 4 मतदारसंघ हे ST-साठी म्हणजे शेड्यूल ट्राईब अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. तर अशा पद्धतीनं 48 सदस्य म्हणजे 48 खासदार हे महाराष्ट्रामधून लोकसभेवर पाठवले जातात. तर लोकसभेची जी एकूण सदस्य संख्या आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे की जास्तीत जास्त 552 एवढी लोकसभेची एकूण सदस्य संख्या असू शकते अशी संविधानामध्ये तरतूद आहे, परंतु सध्याच्या लोकसभेमध्ये एकूण 543 एवढे सदस्य आहेत. तर पुस्तकामध्ये आपल्याला इंटरनेटचा वापर करा आणि तुम्ही खालील राज्यामध्ये लोकसभेचं सदस्यत्व किती आहे म्हणजे किती खासदार त्या राज्यामधून निवडून दिले जातात ते शोधा असं सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचे दिलेलं आहे. तर यावरही परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रामधून एकूण लोकसभेवर 48 खासदार निवडून दिले जातात. गुजरातमधून 26 खासदार निवडून दिले जातात. त्यानंतर मध्य प्रदेशमधून 29 खासदार लोकसभेवर निवडून दिले जातात. उत्तर प्रदेशमधून सर्वात जास्त म्हणजे 80 खासदार देशामधून उत्तर प्रदेशामधून निवडून दिले जातात आणि गोव्यामधून 2 खासदार निवडून दिले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुस्तकात याचा उल्लेख आलेला आहे, त्यामुळे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर आपण पाहिलेलं आहे की लोकसभा ह्या प्रथम सभागृहाच्या संदर्भात जवळपास सर्व माहिती आपण पाहिलेली आहे. तर लोकसभेची जी एकूण गणसंख्या आहे, गणसंख्या म्हणजे सभागृहाचं कामकाज सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली कमीत कमी उपस्थित असणाऱ्या सदस्यांची संख्या, ज्याला म्हणतो आपण गणसंख्या. तर एकूण सभागृहाच्या 1/10 एवढी सदस्य संख्या उपस्थित असेल तर कोरम पूर्ण झाला, गणसंख्या पूर्ण झाली.
म्हणून पुढील कामकाज सुरू होते किंवा जर 1/10 सदस्य उपस्थित नसतील त्या सभागृहामध्ये तर लोकसभा अध्यक्ष हे त्या दिवशीची सभा तहकूब करतात. 1/10 सदस्य म्हणजे किती? एकूण समजा लोकसभेचे 550 सदस्य आहेत असं तुम्ही गृहीत धरा, तर याचे 1/10 म्हणजे जवळपास 55 सदस्य एवढे त्या लोकसभेमध्ये उपस्थित असतील तरच ते लोकसभेचं कामकाज चालू होते, अन्यथा अध्यक्ष हे सभागृहाचं कामकाज तहकूब करतात. तर ही आहे लोकसभेची एकूण गणसंख्या. तर गणसंख्या किती आहे? 55 हा आकडा तुम्ही सांगायचा नाही, तर लोकसभेची गणसंख्या एकूण सदस्य संख्येच्या 1/10 एवढं लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपण पाहूया राज्यसभा या सभागृहाविषयी अधिक माहिती. तर जशी लोकसभा आहे तसंच संसदेचं द्वितीय व वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे. तर लोकसभेला संसदेचं प्रथम सभागृह व कनिष्ठ सभागृह असं म्हटलं जाते. लोकसभेचं प्रथम सभागृह कोणतं असा जर प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचं आहे की लोकसभा हे संसदेचं प्रथम सभागृह आहे व कनिष्ठ सभागृह आहे. तर राज्यसभा हे संसदेचं द्वितीय सभागृह व किंवा वरिष्ठ सभागृह आहे. तर राज्यसभेबद्दल आपण अधिकची माहिती या ठिकाणी पाहूया. तर राज्यसभा हे संविधानाच्या कलम 80 मध्ये राज्यसभा या संदर्भात वर्णन आलेलं आहे. म्हणजे 80व्या कलमानुसार राज्यसभेची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर राज्यसभेची जी रचना आहे, एकूण सदस्य संख्या राज्यसभेची आहे 250 म्हणजे 250. 250 सदस्य राज्यसभेचे एकूण आहेत. तर यापैकी 250 पैकी 238 सदस्य हे घटक राज्याच्या विधानसभेकडून निवडून पाठवले जातात आणि राज्यसभेवर 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. तर 12 जणांची नेमणूक ही राष्ट्रपतीमार्फत राज्यसभेवर केली जाते. तर कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य, समाजसेवा अशा क्षेत्रामध्ये ज्यांची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा तज्ज्ञ व्यक्तींची राष्ट्रपती राज्यसभेवर 12 जणांची राज्यसभेचे खासदार म्हणून राज्यसभेचे सदस्य म्हणून नेमणूक करत असतात. तर अशा पद्धतीनं एकूण राज्यसभेची सदस्य संख्या आहे 250. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. राज्यसभेवर किती सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात तर हेही लक्षात ठेवायचं आहे. 12 सदस्यांची नेमणूक करतात. कोणकोणत्या क्षेत्रामधून हे 12 सदस्य निवडले जातात तर कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रामधले जे अतिशय तज्ज्ञ व्यक्ती आहेत, ज्यांचं या विषयावर सखोल असं ज्ञान त्यांचं आहे, त्यांचा ज्ञानाचा देशासाठी उपयोग व्हावा या हेतूनं राष्ट्रपती राज्यसभेवर या 12 सदस्यांची नेमणूक करत असतात. तर राज्यसभेची जी निवडणूक आहे, तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. पहा, राज्यसभेला स्थायी सभागृह असं म्हटलं जाते. स्थायी सभागृह असं का म्हटलं जाते? कारण राज्यसभा हे कधीच विसर्जित होत नाही. लोकसभा जसं 5 वर्षाला अस्तित्वात येते, 5 वर्षाची मुदत संपली की लोकसभा विसर्जित होते, पुन्हा नव्यानं पुढच्या लोकसभेसाठी निवडणूक होते. परंतु राज्यसभेचं तसं नाही. राज्यसभा हे कायम सभागृह आहे. राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. तर राज्यसभेवर जे खासदार निवडून जातात, जे सदस्य राज्यसभेचे आहेत, त्या सदस्याचा वैयक्तिक कालावधी जो आहे तो 6 वर्ष असतो. म्हणजे एखादा व्यक्ती राज्यसभेवर खासदार म्हणून तो निवडून गेला असेल तर तो 6 वर्ष आपल्या पदावर राहतो. किंवा राष्ट्रपतीने नेमलेला जरी सदस्य असेल तो सुद्धा 6 वर्ष राज्यसभेचा खासदार राहतो. 6 वर्षानंतर त्याची मुदत संपुष्टात येते, मुदत संपते आणि त्याच्या जागी मग नव्यानं दुसऱ्या खासदाराची नेमणूक केली जाते. तर राज्यसभा हे कायम सभागृह का आहे? कारण दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात. दर 2 वर्षांना राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य नव्यानं घेतले जातात. त्यामुळे एकाच वेळी 250ला 250 खासदारांचा 6 वर्षाचा कालावधी पूर्ण होत नाही. त्यामुळे राज्यसभा हे कधीही विसर्जित होत नाही. राज्यसभा हे कायम सभागृह आहे. तर 1/3 सदस्य म्हणजे किती सदस्य होतील? 250 सदस्यापैकी 3 8 24 उरला 1 इथं झाली 10 3 त्रिक 9 म्हणजे जवळपास 83 सदस्य हे
दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य नव्यानं लोकसभेवर घेतले जातात. अशा पद्धतीने लोकसभा हे कायम सभागृह हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर पात्रता. राज्यसभा हे कायम सभागृह आहे, लोकसभा नाही. लोकसभा आपण पाहिलेला आहे, 5 वर्ष मुदत आहे. तर राज्यसभा हे कायम सभागृह आहे. का कायम सभागृह आहे? कारण राज्यसभेचे सर्वच्या सर्व खासदारची मुदत एकाच वर्षी कधीही संपत नाही. तर दर 2 वर्षांनी एकूण सदस्य संख्येच्या 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य नव्यानं घेतले जातात. त्यामुळं सर्वच्या सर्व राज्यसभेचे खासदारांची मुदत कधीही एकाच वेळी संपत नाही. त्यामुळे राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. त्यामुळं राज्यसभा हे कायम सभागृह आहे. तर पात्रता. राज्यसभेवर निवडून येण्यासाठी प्रथम तो भारताचा नागरिक असावा. लोकसभेच्या सदस्यासाठी ती पात्रता आहे. राज्यसभेसाठी सुद्धा तीच पात्रता आहे की तो भारताचा नागरिक असावा. दुसरी पात्रता आहे, राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी तुमचं वय 30 वर्ष पूर्ण पाहिजे. 30 वर्ष पूर्ण असतील तरच तुम्ही राज्यसभेची निवडणूक लढवू शकता. तर राज्यसभेची निवडणूक ही अप्रत्यक्ष निवडणूक होते. 30 पेक्षा जास्त किती चालते? 31, 32, 33, 50, 60. जास्तीत जास्त वयोमर्यादा नाही, परंतु 30 पेक्षा कमी वय असेल तर तुम्ही राज्यसभेची निवडणूक लढवू शकत नाही. जर अर्ज केला असेल तर तो अपात्र होईल. तर त्यानंतर राज्यसभेची निवडणूक कशी होते? तर राज्यसभेची निवडणूक ही लोकसभेसारखी प्रत्यक्ष निवडणूक नाही. जे प्रत्यक्ष जनता जशी लोकसभेचे सदस्य खासदार निवडून देते तशी राज्यसभेचे सदस्य निवडून देत नाही. राज्यसभेमध्ये राज्याचे प्रतिनिधी असतात. जे प्रत्येक घटक राज्याचं जे राज्य विधिमंडळ आहे त्याचं जे विधानसभा प्रथम सभागृह आहे त्या विधानसभेचे सदस्य म्हणजे आमदार हे राज्यसभेवरचे खासदार निवडत असतात. तर राज्यसभेचे सदस्य निवडण्याचा अधिकार हा प्रत्येक घटक राज्याच्या व केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा सदस्यांना आहे. म्हणजे घटक राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा सदस्य राज्यसभेचे सदस्य निवडून देत असतात. अशा पद्धतीने यांची निवडणूक होते. तर राज्यसभेचा कालावधी वैयक्तिक सदस्याचा खासदाराचा कालावधी हा 6 वर्ष आहे. तर एकूण सभागृहाचा कालावधी म्हणजे कायम सभागृह आहे ते स्थायी सभागृह आहे हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. पाहूया आपण राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती. तर राज्यसभेचे सभापती. तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. तर पदसिद्ध सभापती म्हणजे काय? जो कोणी व्यक्ती भारताचा उपराष्ट्रपती असेल तोच राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. म्हणजे उपराष्ट्रपती असणारा व्यक्तीच राज्यसभेचा सभापती असतो. जसं लोकसभेचे सदस्य आपल्यामधून आपल्यापैकी एकाची लोकसभेचा अध्यक्ष म्हणून निवड करतात, तसे राज्यसभेचे सदस्य आपल्यामधून एकाची राज्यसभेचा सभापती म्हणून निवड करू शकत नाहीत. तर जो कोणी व्यक्ती ऑलरेडी आपल्या देशाचा उपराष्ट्रपती असेल तोच या राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर उपसभापती. तर राज्यसभेचे सदस्य आपल्यापैकी एका व्यक्तीची राज्यसभेचा उपसभापती म्हणून नेमणूक करतात, हे लक्षात ठेवायचं आहे. तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच राज्यसभेचे सदस्य हे आपल्या सभागृहाचा सभापती ते स्वतः निवडत नाहीत. तर उपसभापतीची मात्र राज्यसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची राज्यसभेचा उपसभापती म्हणून निवड करतात. तर राज्यसभेचे सभापती हे राज्यसभा या सभागृहाचे सदस्य असत नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे. तर जसं लोकसभा अध्यक्षाचं काम आहे तसंच राज्यसभेच्या सभापतीचं काम आहे. तर सभागृहाचं कामकाज चालवणे, सभागृहाच्या कामकाजाचं अध्यक्षपद भूषवणे, सदस्यांना प्रश्न विचारण्यास परवानगी देणे, सदस्यांना बोलण्याची किंवा न बोलण्याची परवानगी देणे, त्याचबरोबर वेगवेगळे विधेयक मतदानास टाकणे, एखाद्या विधेयकावर समसमान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार सभापतीला आहे. तर अशा प्रकारचं राज्यसभेचं कामकाज राज्यसभेचे सभापती चालवतात. आणि जर राज्यसभेचे सभापती सभागृहामध्ये अनुपस्थित असतील तर राज्यसभेचे उपसभापती हे राज्यसभेचं पुढे कामकाज चालवतात. परंतु ज्या वेळेस राज्यसभेचे उपसभापती सभापती म्हणून राज्यसभेचं कामकाज चालवतात त्यावेळी ते भारताचे उपराष्ट्रपती होऊ शकत नाहीत, एवढं लक्षात ठेवायचं आहे. फक्त त्या सभागृहाचं कामकाज तेवढंच
राज्यसभेचे उपसभापती सभागृहाचं कामकाज सभापतीच्या अनुपस्थितीमध्ये चालवतात. अध्यक्ष म्हणून ते काम चालवायले म्हणून ते आपल्या देशाचे उपराष्ट्रपती होऊ शकत नाहीत. यानंतर पाहूया आपण भारतीय संसदेचं कार्य काय आहे. तर संसद ही आपल्या देशाचं संसद कशाला म्हणतात, तर भारतातील केंद्रीय शासनाच्या कायदेमंडळाला संसद असं म्हटलं जाते. तर संसदेचं मुख्य कार्य आहे कायद्याची निर्मिती करणे. तर व्यापक लोकहिताच्या दृष्टीनं देशाचा राज्यकारभार व्यवस्थित चालवण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या विषयावर कायदे करावे लागतात आणि हे कायदे करण्याचं काम संसदेचं आहे. तर आपल्या देशामध्ये जे काही कायदे तयार होतात, जे संपूर्ण देशासाठी लागू होतात, असे कायदे हे भारतीय संसदेमार्फत निर्माण केले जातात. म्हणजे संसदेचं पहिलं कार्य आहे कायद्यांची निर्मिती, म्हणून संसदेला कायदेमंडळ असं सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर संसदेचं दुसरं कार्य आहे मंत्रिमंडळावर नियंत्रण. तर मंत्रिमंडळ, तर आपल्या देशाने संघराज्य पद्धती स्वीकारलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या देशामध्ये शासन पद्धतीचा संसदीय शासन पद्धती असा प्रकार आहे. तर सर्वप्रथम संसदीय शासन पद्धती इंग्लंड या देशामध्ये विकसित झालेली आहे आणि इंग्लंड या देशाची जी राज्यघटना आहे ती अलिखित आहे. तर शासन पद्धतीचा दुसरा प्रकार आहे म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती. तर अमेरिका या देशामध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहे. आपल्या देशानं सुद्धा संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे, परंतु इंग्लंडची संसदीय शासन पद्धती आणि आपली भारतीय संसदीय शासन पद्धती यामध्ये फरक केलेला आहे. तर आपल्या भारताच्या येथील स्थानिक परिस्थितीनुसार, येथील लोकांच्या विकासासाठी, आवश्यकतेनुसार तर इंग्लंडच्या संसदीय शासन पद्धतीमध्ये बदल करून आपल्या देशामध्ये संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. तर आपल्याकडे संघराज्य पद्धती आहे. संघराज्यामध्ये काय असते, संपूर्ण देशासाठी एक कायदेमंडळ असते, म्हणजे एक संपूर्ण देशासाठी शासन संस्था असते, संपूर्ण देशासाठी एक मंत्रिमंडळ असते प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखाली आणि प्रत्येक घटक राज्यासाठी वेगळं त्या ठिकाणी कार्यकारी मंडळ म्हणजेच मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली तिथं वेगळं मंत्रिमंडळ असते. म्हणजे दोन पातळ्यावर शासन कार्यरत असते संघराज्यामध्ये. एक संपूर्ण देशासाठी शासन असते, त्याला आपण संघ शासन किंवा केंद्र शासन किंवा केंद्र सरकार म्हणतो, आणि दुसरं घटक राज्यापुरतं मर्यादित एक शासन असते, त्याला आपण राज्य शासन किंवा घटक राज्य शासन असं म्हणत असतो. तर मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणं हे एक संसदेचं काम आहे. आता हे मंत्रिमंडळ कसं निर्माण होते पहा. तर लोकसभेमध्ये दर 5 वर्षांनी आपण पाहिलेलं आहे की लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होतात आणि लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता हा आपल्या देशाचा प्रधानमंत्री होतो आणि तो प्रधानमंत्री आपल्या काही सहकार्याची आपल्या मंत्रिमंडळामध्ये निवड करतो आणि त्यांना मंत्री म्हणून घेत असतो. अशा पद्धतीने देशाचं कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ निर्माण होत असते. तर या मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम संसदेचं आहे. तर मंत्रिमंडळ हे आपल्या मनाला वाटेल तसा कारभार करू शकत नाही, कारण भारतीय संविधानानुसार आपल्या देशाचं मंत्रिमंडळ म्हणजे प्रधानमंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ म्हणजे केंद्र शासनाचं कार्यकारी मंडळ हे संसदेला म्हणजे लोकसभेला जबाबदार असते. जोपर्यंत लोकसभेचा विश्वास या मंत्रिमंडळावर आहे तोपर्यंतच हे मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकते. जर लोकसभेमधील विश्वास मंत्रिमंडळानं गमावला असेल तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे लोकसभा म्हणजेच संसद हे केंद्रीय मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवत असते. कशा पद्धतीने नियंत्रण ठेवत असते, तर मंत्र्यांना प्रश्न विचारतात हे संसदेचे सदस्य आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांच्यावर बंधनकारक आहे. अविश्वासाचा ठराव पारित करू शकतात, स्थगन प्रस्ताव आणू शकतात. अशा पद्धतीनं हे मंत्रिमंडळावर संसदेचं नियंत्रण असते. त्यानंतर संसदेचं दुसरं काम आहे ते आहे घटना दुरुस्ती. तर भारतीय संविधानामध्ये आतापर्यंत अनेक वेळा घटना दुरुस्ती झालेली आहे आणि घटना दुरुस्त करण्याचा अधिकार हे भारतीय संसदेला आहे. तर काळानुसार वेळेनुसार भारतीय संविधानामध्ये काही बदल करावे लागतात आणि भारतीय संविधानामध्येच संविधान दुरुस्तीच्या काही पद्धती सांगितलेल्या आहेत. तर त्या पद्धतीनुसार भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचं काम संसद करत असते. तर काही बाबतीमध्ये जर भारतीय संविधानात दुरुस्ती करायची असेल तर साध्या बहुमतानं दुरुस्ती करता येते. त्यानंतर दुसरी संविधान दुरुस्तीची पद्धत आहे विशेष बहुमतानं दुरुस्ती करावी लागते. जे एकूण सदस्याच्या त्या सभागृहामध्ये उपस्थित राहून मतदान करणाऱ्या एकूण सदस्याच्या 2/3 बहुमतानं काही संविधानाच्या भागामध्ये दुरुस्ती करता येते. तर काही संविधानाच्या भागामध्ये दुरुस्ती करण्यासाठी हे
विशेष बहुमत म्हणजे संसदेचं 2/3 बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्याची सहमती आवश्यक असते. अशा 3 प्रकारे भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचं काम संसदेमार्फत केलं जाते. त्यानंतर आपण पाहत आहोत की कायदे निर्मिती हे संसदेचं महत्त्वाचं काम आहे. मग संसदेमध्ये कायदे कशा पद्धतीने निर्माण केले जातात, कशा पद्धतीने तयार केले जातात. तर कायदे निर्मितीची एक प्रक्रिया आहे. तर कायदा तयार होत असताना त्याच्यामध्ये पहिले वाचन होत असते. तर पाहूया आपण कायदा कसा निर्माण होतो. तर एखाद्या गोष्टीवर कायदा करायची गरज निर्माण झाली असेल तर त्या कायद्याचा कच्चा मसुदा तयार केला जातो. त्याला कायद्याचा आराखडा किंवा विधेयक असं म्हटलं जाते. तर हे विधेयक संबंधित खात्याचा मंत्री किंवा कोणताही सदस्य, लोकसभेचा सदस्य असेल, राज्यसभेचा सदस्य असेल, हे विधेयक त्या सभागृहामध्ये मांडत असतो. विधेयक मांडतो म्हणजे काय, त्या विधेयकाचं स्वरूप काय आहे ते थोडक्यामध्ये त्या ठिकाणी सांगत असतो. तर पहिल्या वाचनामध्ये काय होत असते, जो सदस्य हे विधेयक म्हणजे कायद्याचा कच्चा मसुदा मांडतो त्याचं स्वरूप, त्या कायद्याचं विधेयकाचं स्वरूप काय आहे हे सांगत असते. याला म्हटलं जाते पहिलं वाचन. हे पहिलं वाचन झाल्याच्या नंतर दुसरं वाचन होत असते. कायदे निर्मितीसाठी दुसरे वाचन. मग दुसऱ्या वाचनाचे 2 टप्पे असतात. तर दुसऱ्या वाचनामध्ये त्या विधिमंडळामध्ये, त्या सभागृहामध्ये त्याच्यावर सविस्तर अशी चर्चा होत असते. तर त्या विधेयकाच्या उद्दिष्टावर चर्चा होत असते. त्या विधेयकाचं उद्दिष्ट काय आहेत, जे त्या विधेयकाच्या बाजूने आहेत ते आपलं मत मांडत असतात. जे विरोधक आहेत, ज्यांना ते विधेयक नको वाटते, तो कायदा करणं योग्य नाही वाटते, त्याच्या विरुद्ध बाजूने बोलतात. म्हणजे त्या विधेयकावर चर्चा होते. आणि चर्चेअंती जर असं वाटलं की हे विधेयक एका विशिष्ट समितीकडे पाठवणं गरजेचं आहे तर त्या विधेयकाला त्या समितीकडे पाठवलं जाते. आणि मग ती समिती त्या विधेयकाचा सविस्तर अभ्यास करून ते कायदा अतिशय निर्दोष तयार व्हावा यासाठी काही शिफारसी सुचवत असते. तर गरज भासली तरच त्या विशेष समितीकडे ते विधेयक पाठवलं जाते. त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या विधेयकावर कलमवार चर्चा होते, कलमवाईज चर्चा होते. त्यानंतर त्यावर मतदान घेतले जाते. आणि त्यानंतर त्या विधेयकाचं तिसरे वाचन होते. म्हणजे कायदा तयार करत असताना पहिलं वाचन, त्यानंतर दुसरं वाचन, त्यानंतर त्या सभागृहामध्ये त्या विधेयकाचं तिसरे वाचन होते. तर तिसऱ्या वाचनामध्ये सुद्धा त्या विधेयकावर थोडक्यात चर्चा होते. आणि त्यानंतर ते विधेयक मतदानासाठी टाकलं जाते. आणि जर बहुमतानं ते विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यावर ते स्वाक्षरी करतात. आणि लोकसभेमध्ये जर हे पहिल्यांदा विधेयक मांडलं असेल, तिन्ही वाचन हे जर लोकसभेमध्ये झाले असतील तर चर्चेसाठी तेच विधेयक पारित होण्यासाठी राज्यसभेकडे पाठवले जाते. ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये त्या विधेयकावर चर्चा झाली, पहिलं वाचन झालं, दुसरं वाचन झालं, तिसरं वाचन झालं, तशीच प्रक्रिया राज्यसभेमध्ये सुद्धा होते. आणि राज्यसभेने जर समजा त्यामध्ये काही दुरुस्त्या सुचवल्या तर ते परत विधेयक लोकसभेकडे पाठवलं जाते. आणि त्यानंतर मग लोकसभेने त्या विधेयकाच्या ज्या दुरुस्त्या राज्यसभेनं सुचवलेल्या आहेत त्या दुरुस्त्या मान्य करून परत राज्यसभेकडे पाठवल्याच्या नंतर मात्र राज्यसभेला ते विधेयक मंजूर करावंच लागते. जर राज्यसभेनं केलं नाही तर ते आपोआप राज्यसभेनं संमत केलं अशा प्रकारे मानलं जाते. म्हणजे थोडक्यात दोन्ही सभागृहामध्ये चर्चा होऊन मग पहिल्या सभागृहामध्ये विधेयक पारित झालं, लोकसभेमध्ये झालं, त्यानंतर राज्यसभेत पाठवलं, राज्यसभेमध्ये सुद्धा त्याच्यावर लोकसभेप्रमाणे तिन्ही वाचन झाले, तीच प्रक्रिया झाली आणि राज्यसभेनं सुद्धा ते विधेयक पारित केलं. त्यानंतर ते राष्ट्रपतीकडे स्वाक्षरीसाठी पाठवलं जाते. आणि दोन्ही सभागृहानं पारित केलेल्या विधेयकावर जर राष्ट्रपतीनं सही केली तर त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होते आणि मग त्या कायद्याची अंमलबजावणी होण्यास सुरुवात होत असते. तर अशा पद्धतीनं भारतीय संसद हा पाठ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी भारताची संसद या पाठावर एक ऑनलाईन टेस्ट गुगल फॉर्ममध्ये तयार केलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ती टेस्ट सोडवा. म्हणजे तुम्हाला या पाठावरचं कोणताही प्रश्न विचारला तर मी निश्चितपणे सांगतो की तुम्ही जर हे काळजीपूर्वक व्हिडिओ एक वेळा पाहिल्यानं समजला नसेल तर पुन्हा एकदा पहा. निश्चितपणे त्या ऑनलाईन चाचणीमधील सर्व प्रश्नाची उत्तरं तुमचे अचूक येतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील टॉपिक घेऊन. तोपर्यंत नमस्कार.